VIP भासून अशा लोकांवर कारवाई करावी अशी मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने कारवाई करावी अशी मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करणार आहे। जो कालचा प्रकार घडला, जे काही जालन्याच्या गाड्या होत्या तथाकथित कुठल्या व्यक्तीच्या असतील, त्याला ब्लॅक फिल्म होती, ती बॅन केलेली आहे। नंबर प्लेट समजा वेगवेगळ्या याच्या आहे, तर मुळातच आता शासनाचा नियमच आहे, तुम्ही त्या नंबर प्लेट शासनाच्या नियमाप्रमाणे करून घेतल्या पाहिजे। आणि VIP लावलेलं, त्याला राजमुद्रा लावलेली, हे ते सगळे हे सगळं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशा लोकांवर। 100% SP साहेबांकडे आम्ही याबाबत तक्रार करणार आहोत। सक्त निर्बंध त्या ठिकाणी लावावेत म्हणून त्यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत। प्रकार उघडकीस आणला, त्यामुळे मी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा धन्यवाद देतो, कारण की यामुळे काहीतरी शिस्त लागण्याला सुद्धा याचा फायदा होईल। शिर्डीच्या सुरक्षेसाठी याचा निश्चितच पोलीस प्रशासन, साईबाबा संस्थानाची गंभीर दखल घेऊन आपल्या याच्यात सुधारणा करेल असं मला वाटतं। 2 नंबर गेट सारख्या अतिसंवेदनशील भागात गाड्या VIP सारख्या उभ्या लावतायत, ज्या ठिकाणी मंत्र्याच्या गाड्या लागतात त्या ठिकाणी त्यांनी गाडी लावली होती, तरी तेथील उपस्थित पोलीस किंवा मग कोणी वाहतूक पोलीस किंवा दुसरे पोलीस किंवा कोणी त्याची चौकशी सुद्धा केली नाही की ह्या गाडीत कोण आलं, ह्या गाडीला नंबर असा काय, याच्यावर राजमुद्रा काय। जागरूक पत्रकाराने जेव्हा विचारलं तेव्हा पोलीस तिथे हजर झाले, मग पोलिसांनी गाडीवर कारवाई केली। हे कोणी सांगण्यापेक्षा स्वतःहून कारवाई होणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी ह्या लोकांच्या, खाजगी लोकांच्या गाड्या राजमुद्रा लावून आणि फॅन्सी नंबर रस्ते जागोजागी फिरतातच कसं काय, यासाठी राज्य शासनाने गृहमंत्र्यांनी दखल घेणं गरजेचं आहे, यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आम्हाला जायचं चुकलं, माफी माग, विशेष क्लोज करा, राजमुद्रा काढून घ्यायचं। त्याच्यामुळे आम्हाला जायचं चुकलं, माफी माग, विशेष क्लोज करा, राजमुद्रा काढून घ्यायचं। राजमुद्रा कोण वापरू शकतं? हो सर, चला आता माफी मागा, महिला आमच्या कानामागं देईल असा शब्द वापरलेला आहे। म्हणजे कोण वापरू शकते शिर्डी साईबाबा मंदिर परिसरातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या विशेष प्रोटोकॉल VIP प्रवेशद्वार क्रमांक 2 परिसरात रविवारी घडलेल्या एका प्रकारामुळे मंदिर परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्वतःला VVIP असल्याचा आव आणत 2 आलिशान वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने राजमुद्रा तसेच इतर VVIP स्वरूपाची चिन्हे लावून ही वाहने थेट VIP गेटच्या मुख्य मार्गावर आणण्यात आली। त्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। घटनास्थळी संबंधित व्यक्तीकडे वाहनांबाबत विचारणा करण्यात आली असता त्याच्याकडून उद्धट व अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला। वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी तसेच उपस्थित नागरिकांशीही अरेरावी केल्याने उपस्थितांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। या घटनेनंतर शिर्डी शहरातील विविध मान्यवरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, नगरसेवक दीपक गोंदकर तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ प्रमोद गोंदकर यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की या संपूर्ण घटनेची माहिती पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असून खोटा VVIP आव आणून सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी निवेदन दिले जाणार आहे। जालन्याचा एक बोगस VIP आहे म्हणून मी एक म्हणजे VIP म्हणून आमदार असं जाणून त्याच्या गाडीवर राजमुद्राचं चिन्ह होतं। तर आमच्या नागरिकांनी विचारलं ही गाडी कोणाची आहे, तर आमच्या लोकांना त्यांनी अरेरावीची भाषा करून त्यांना दमबाजी केली। तर मी कलेक्टर साहेब तसेच DSP साहेब यांना आम्ही नगर परिषदेच्या वतीने त्यांना पत्रव्यवहार करणार आहोत आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना निवेदन देणार आहोत। VIP भासून अशा लोकांवर कारवाई करावी अशी मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने त्यांना कारवाई करावी अशी मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करणार आहे।
उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की साई भक्त दर्शनासाठी श्रद्धा आणि सबुरी घेऊन येतात. येथे कोणीही स्वतःला मोठे समजून बडेजाव करण्याचे कारण नाही. वाहनांवर राजमुद्रा लावणे, काळ्या काचा वापरणे आणि व्हीआयपी असल्याचा आव आणणे हे चुकीचे आहे. संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. भविष्यात अशा प्रकारे कोणी व्हीआयपीचा आव आणत वाहन आणत असेल तर अशा वाहनांविरोधात आम्ही स्वतःही तीव्र भूमिका घेऊ. मुळात साई मंदिरात ज्यावेळेस आपण साईंचं दर्शन घ्यायला येतो अशा वेळेस भक्तांची जी भूमिका आहे ही श्रद्धा आणि सबुरीची असायला पाहिजे. इथं कुठल्याही परमेश्वराच्या ठिकाणी बडेजाव करण्याचा काही कुठलाही प्रकार होता कामा नये किंवा स्वतःला फार मोठा आहे असं समजून घ्यायचं काही कारण नाही. करोडो संपत्ती असलेले भाविक ह्या ठिकाणी येत असतात. फार अंबानींपासून तर सर्वच येत असतात. पंतप्रधान येतात, राष्ट्रपती येतात, सर्व येत असतात. इथं अनेक मी व्हीआयपी बघितले, मोठे मोठे लोक जे अगदी साधारण पद्धतीनं या ठिकाणी दर्शन घेतात, कुठलाही बडेजाव करत नाही, एकदम नतमस्तक होताना सुद्धा त्यांच्याकडे ते जे भावना असते त्यांच्या चेहऱ्यावरची किंवा त्यांच्या वागण्यामध्ये, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. जो कालचा प्रकार घडला, जे काही जालन्याच्या गाड्या होत्या तथाकथित कुठल्या व्यक्तीच्या असतील, त्याला ब्लॅक फिल्म होती ती बॅन केलेली आहे. नंबर प्लेट समजा वेगळ्या वेगळ्या याच्या आहेत, तर मुळातच आता शासनाचा नियमच आहे, तुम्ही त्या नंबर प्लेट शासनाच्या नियमाप्रमाणे करून घेतल्या पाहिजे. आणि व्हीआयपी लावलेलं, त्याला राजमुद्रा लावलेली, हे ते सगळे हे सगळं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशा लोकांवर. आमदार विखे पाटील साहेबांनी त्यानंतर त्याच्या आधीच सूचना दिलेल्या आहेत, पण त्यानंतर कडक कारवाई करायला लावली. आणि ॲडिशनल एसपी साहेब स्वतः शिर्डीत आले होते. त्यांनी इथं मिटिंग घेतली, ट्रॅफिक पीआयची वगैरे सगळ्यांची मिटिंग घेतली. आणि शनी शिंगणापूर असेल, लक्झरी बस असतील, या सगळ्या गाड्या वाहनतळावर लावण्याच्या सक्त ताकीद त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जेणेकरून जो मंदिराच्या कडाचा जो सुरक्षा कवच आहे तो आज अति एकदम सुरक्षित असल्यामुळं त्या ठिकाणी काम करायला संस्थांचे सुरक्षा रक्षक असतील, पोलीस असतील, त्यांना ते सोपे होऊन जाईल. आणि अशाच याच्यात जर समजा अशा तथाकथित कोणी जर व्हीआयपीच्या म्हणजे स्वतः व्हीआयपी असल्याचं भासवत गाड्या कोणी आणणार असेल तर त्यांच्यावर 100% पोलिसांची कडी नजर राहील. आणि याच्यापेक्षा पुढं सांगतो मी, पोलीस सोडून द्या, उद्या आमच्या नजरेत आलं तर आम्ही त्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार. 100% नगरपालिका, नगर परिषद ही काय फक्त लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी नाहीये. रस्ते, पाणी, वीज वगैरे हे तर देणं का डेव्हलपमेंट करणं आमचं कामच आहे. पण भक्तांची सुरक्षा, नागरिकांची सुरक्षा याला सुद्धा प्रथम क्रमांक आम्ही देत असतो. तसंच आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, डॉक्टर सुजयदादांनी सांगितलेलं आहे, नामदार साहेबांनी सांगितलेलं आहे. 100% एसपी साहेबांकडे आम्ही याबाबत तक्रार करणार आहोत. सक्त निर्बंध त्या ठिकाणी लावावेत म्हणून त्यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. ज्येष्ठ ग्रामस्थ प्रमोद गोंदकर यांनीही गंभीर प्रश्न उपस्थित करत म्हटले की गेट क्रमांक 2 हा अतिसंवेदनशील परिसर आहे. अशा वाहनांना या परिसरात प्रवेश मिळालाच कसा? पोलिसांनी कोणाच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून अशा वाहनांवर कारवाई करावी. शिर्डी हे गाव आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी अनेक भाविक भक्त येत असतात. परंतु शिर्डी पोलीस स्टेशन, शिर्डी सायबर संस्था व नगरपंचायतची एमएससी कंपनी या सगळ्यांचं ह्या सर्व भाविकांच्या गाड्यावरती लक्ष असणं गरजेचं आहे. आता काल ज्या 2 गाड्या आल्या होत्या, एक स्कॉर्पिओ आणि इनोवा, त्या गाड्यावरती फक्त 7900 मराठीमध्ये लिहिलेला नंबर होता. बाकी नंबर काय होतो तो जवळ जाऊनही दिसत नव्हता, अशा पद्धतीने नंबर होतो तो. आमच्या शिर्डीचे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. जागरूक पत्रकार सुनील दौंगे व काही अजून काही पत्रकार मित्र कंपनी यांनी ती गाडी बघितली आणि त्या गाडीवाल्याला जाब विचारला असता तो गाडीवाला त्याची चूक कबूल न करता आरोगंटपणे बोलत होता. हे आम्ही युट्यूबवर बघितलं. सगळ्यांना शंका आली की हे जर अशा पद्धत जर तो माणूस गाडीला राजमुद्रा लावतो दोन्ही गाड्यांना आणि फॅन्सी नंबर लावून गाड्या घेऊन फिरतोय, तर पोलिसांना मला एक म्हणायचं, जालना ते शिर्डी तो जे अंतर कापून आलाय ते जालन्यामध्ये ती गाडी कायम फिरवतोय, तिथल्या पोलिसांना दिसत कसं नाही की ही गाडी फिरते म्हणून. मागे 21 जुलैला आपले पालकमंत्री नामदार साहेब शिर्डीत आले होते. एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला शिर्डी पोलीस स्टेशन सर्व अधिकारी
नगरपालिकेचे व सर्व अधिकारी आणि गावातले नगराध्यक्षापासून नगरसेवक काही प्रमुख लोक उपस्थित होते. त्या ठिकाणी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की शिर्डी गावामध्ये फॅन्सी गाड्या, बिगर नंबरच्या गाड्या, काही गाड्यांना पुढे नंबर आहे, माग आहे, माग आहे, पुढे नाही, या सर्व गाड्या पोलिसांनी, वाहतूक पोलिसांनी जप्त कराव्या, पोलीस स्टेशनला घेऊन जावं. त्या गाड्यांना नवीन नंबर प्लेट लावल्याशिवाय त्या गाड्या सोडू नये, त्या गाड्यांचे कागदपत्र तपासावे. असं केल्याशिवाय ह्या रायडर गाड्या बिगर नंबरच्या किंवा फॅन्सी नंबरच्या गाड्या बंद होणार नाही. 10 दिवसात पोलिसांनी किती गाड्यांवर कारवाई केली ते आम्हाला माहित नाही, परंतु कालच बघा आता शिर्डीमध्ये त्या 2 गाड्या येत आहेत. 2 नंबर गेट सारख्या अतिसंवेदनशील भागात गाड्या व्हीआयपी सारख्या उभ्या लावतायत. ज्या ठिकाणी मंत्र्याच्या गाड्या लागतात त्या ठिकाणी त्यांनी गाडी लावली होती. तरी तेथील उपस्थित पोलीस किंवा मग कोणी वाहतूक पोलीस किंवा दुसरे पोलीस किंवा कोणी त्याची चौकशी सुद्धा केली नाही की ह्या गाडीत कोण आलं, ह्या गाडीत नंबर असा काय, हिच्यावर राजपत्र काय. जागरूक पत्रकाराने जेव्हा विचारलं तेव्हा पोलीस तिथे हजर झाले. मग पोलिसांनी गाडीवर कारवाई केली. हे कोणी सांगण्यापेक्षा स्वतःहून कारवाई होणं गरजेचं आहे. मागे असे जे शिर्डीमध्ये गाडी फिरत होती तर भारत सरकार लिहिलं होतं. मी जेव्हा ट्रॅफिक इन्स्पेक्टरला फोन केला, या गाडीवर भारत सरकार लिहिलं, ही गाडी अशी अशी आहे, त्याचा फोटो पाठवला मी. त्यानंतर एसपी साहेबांनी त्या गाडीवर तात्काळ कारवाई केली होती. मला सांगत होते एवढंच आहे की तुम्हाला जागरूक पत्रकारांनी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून पोलिसांनी त्यांना विश्वासावर कारवाई करणं आवश्यक आहे. यासाठी त्या दिवशी एक मीटिंग पण झाली होती की शिर्डी मंदिर परिसरात जे पोलीस आहेत ते पोलीस काही काम करीत नाही, हे नामदार साहेब सगळ्यांनी पुराव्यासह दाखवलं होतं. तर नामदार साहेब सांगितलं होतं ते पोलीस काही ट्रॅफिकला घ्या आणि काही शिर्डी पोलीस स्टेशनला घ्या, ते पोलीस काही काम करत नाही. आणि ती जी पोलीस चौकी आहे गेट नंबर 4 ज्या ठिकाणी मर्डर करण्यात आल्या दोन मुलींकडनं, ती पोलीस चौकी संरक्षण ऑफिस देऊन त्या ठिकाणी माहिती केंद्र उभारलं जावं. अशा अनेक सूचना दिवस नामदार साहेबांनी केल्या होत्या. त्या सूचनापैकी किती सूचना पाळल्या गेल्या यावर माहित नाही, परंतु ह्या फॅन्सी गाडी ज्याची आहे त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. तसं ही अशा फॅन्सी गाड्या किंवा मग जर गाड्या कधी आली तर पोलिसांना वाटतं हा कोणतरी व्हीआयपी, कोणी पुढारी किंवा मंत्र्याची गाडी असू शकते. त्या गाडीमधून काही अवैध वाहतूक होऊ शकते. त्या गाडीमधून उद्या काही हत्यार सुद्धा पास होऊ शकतात. त्यामुळे अशा गाड्यावरती तात्काळ पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. एकीकडे शासनाने मंत्र्यांचे लाल दिवे काढून घेतलेले आहेत. मंत्र्यांचा गाड्यांचा सायरन, अनेकांना सायरन वाजवायला परवानगी नाहीये. त्या ठिकाणी ह्या लोकांच्या, खाजगी लोकांच्या गाड्या राजमुद्रा लावून आणि फॅन्सी नंबर रस्ते जागोजागी फिरतातच कसं काय, यासाठी राज्य शासनाने गृहमंत्र्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनीही या प्रकाराचा निषेध करत म्हटले की खोट्या पद्धतीने राजमुद्रा लावणे हा त्या राजमुद्रेचाही अपमान आहे. ज्यांना कायदेशीर अधिकार आहे त्यांनीच अशा चिन्हांचा वापर करावा. पत्रकारांनी संपूर्ण प्रकरण उघड केले, त्याबद्दल पत्रकारांचे अभिनंदन व्यक्त केले. शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात साई भक्त येत असतात, देशातून येतात, विदेशातून येतात आणि यामध्ये अनेक लोक मान्यवर व्यक्ती पण असतात जे मंत्रालयातून येतात किंवा अधिकारी असतात, मोठे मंत्री महोदय असतात, आजी माजी मंत्री, आमदार, खासदार असतात. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन काही लोक स्वतःला व्हीआयपी घोषित करून स्वतःच व्हीआयपी होतात आणि त्या मार्गाचा गैरवापर करतात. तर यामुळे काय होतं की मंदिर परिसरात आता समजा एखादी गाडी लावली, तिला राजमुद्रा असली तर माहिती नाही त्याच्यामध्ये कोण आहे. उद्या साईबाबा संस्थांचा जो परिसर आहे अतिशय सेन्सिटिव्ह आहे, मोठ्या प्रमाणात साई भक्ती येतात, तिथे गर्दी असते. अशा ठिकाणी एखादी गाडी लावली, राजमुद्रा लावली तर त्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. उद्या एखाद्या हल्ल्याची साठी त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे या परिसराची काळजी साईबाबा संस्थान पोलीस परिसराने घेतली पाहिजे. कालचा जो प्रकार झाला तो अतिशय वाईट आहे की असं बोगस राजमुद्रा लावणं, म्हणून राजमुद्रेचा सुद्धा तो अपमान आहे. ज्या संबंधित व्यक्तींना त्याचा अधिकार दिलेला आहे त्यांनीच तो वापरला पाहिजे असं मला वाटतं. जालना येथील ते साई भक्त होते आणि त्यांनी ती राजमुद्रा वापरली तर तिथल्या पोलीस प्रशासनाला सुद्धा याची माहिती असायला हवी होती. त्यांनी आजपर्यंत का कारवाई केली याबाबत माहिती नाही, परंतु त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. ते साई भक्त होते तर रीतसर आपला 200 रुपयाचा पास घ्यायचा आणि व्हीआयपी गेट त्याच्यासाठी केलेला आहे या मान्यवरांसाठी, तिथून ते जाऊ शकले असते. परंतु त्यांनी ती पार्किंगमध्ये गाडी लावणं गरजेचं असताना त्यांनी चुकीच्या जागेवर लावली. आपण राजमुद्रा लावतो तिचा आदर बी केला, ज्या शिस्तीचं पालन करून त्यांनी योग्य ठिकाणी लावायला पाहिजे होती. प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे मी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा, धन्यवाद देतो. कारण की यामुळे काहीतरी शिस्त लागण्याला सुद्धा याचा फायदा होईल. शिर्डीच्या सुरक्षेसाठी याचा निश्चितच पोलीस प्रशासन, साईबाबा संस्थानाची गंभीर दखल घेऊन आपल्या याच्यात सुधारणा करेल असं मला वाटतं. नगरसेवक दीपक गोंदकर यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की व्हीआयपीच्या नावाखाली चुकीचे स्टिकर्स, राजमुद्रा वापरणे, आमदाराची गाडी असल्याचे सांगणे आणि पत्रकारांवर अरेरावी करणे हा गंभीर प्रकार आहे.
अशा घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमदार साहेबाकडे करते आमदार साहेबाकडे करते आमदार साहेबाकडे करते गाडी कुणाची आहे? कालच आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी बातमी बघितली आणि त्याच्यामध्ये कळालं की 2 नंबर गेटजवळ 2 कार या ठिकाणी काळा काचा होता आणि त्याच्यावरती राजमुद्रा होती. तर अशा प्रकारे त्यांनी चुकीच्या प्रकारे ती गाडी रस्त्यावर लावून ते लोक साई भक्त होते, दर्शनाला गेले होते. तिथल्या स्थानिक दुकानदारांनी त्यांना कल्पना दिली की हे रोड आहे, इथे आमचे दुकान आहे, तरी देखील त्यांनी ते ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते. आणि खऱ्या अर्थाने मी पत्रकारांचं अभिनंदन करेल की ही बाब तुम्ही पत्रकारांनी ही सगळ्यांची जी बातमी बनवली आणि सगळ्यांच्या लक्षात आणून दिले. तिथे मी माहिती घेतल्यानंतर कळालं की ते लोक ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते. त्यांनी दुकानदारांनाही आरेरावीची भाषा केली. पत्रकार तिथे पोचत असल्यानंतर पत्रकारांना देखील त्यांनी आरेरावीची भाषा केली व दम दिला. हे खरंच आपण साई भक्त, आपण यांना साई भक्त नात्याने बघतो, आपण त्यांना चांगली वागणूक देत असतो. पण असे काही ठराविक लोक शिर्डीत येऊन VIP नावाखाली चुकीचे स्टिकर्स लावून राजमुद्रा असेल, आमदार साहेबांची गाडी सांगून असं जर ते प्रकार होत असेल आणि पत्रकारांवरती शिवीगाळ करून जर असा अन्याय करत असेल तर मी तीव्र निषेध या घटनेचा करतो. आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर परिषद आम्ही सर्व आमचे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष सगळे नगरसेवक असतील, आमचा हाच प्रयत्न आहे की शिर्डीमध्ये शिस्त लागली पाहिजे. आणि तुम्ही अनेक दिवसापासून बघतायत की एक प्रश्न आपण व्यवस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष हाताळतायत. आणि हा जो आता नव्याने विषय झालेला आहे की गाड्यांचा VIP म्हणून स्वतःला VIP म्हणून घेणं हा नवीन प्रकार शिर्डीमध्ये बघायला मिळतो आहे. शिर्डी पोलीस स्टेशन असतील, आता आम्ही SP साहेबांना पण त्या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहोत की अशा गोष्टीला कुठेतरी आपण बंद केलं पाहिजे की जे VIPच्या नावाखाली येतं ते चौकशी झाली पाहिजे. लोक काय बघतात की याच्या गाडीला स्टिकर आहे तर हा VIP असेल, परंतु हा खरा VIP आहे हा खोटा VIP आहे, ही चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. इथून पुढे आम्ही सतर्क ग्रामस्थ म्हणून, नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपण पण लक्ष देणार आहोत आणि शिर्डी नगर परिषदेच्या द्वारे आपण पण पोलिसांच्या संपर्क करून या गोष्टी आता आपण त्याला आळा घालणार आहोत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक 4 परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यानंतर मंदिर परिसराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसात अतिसंवेदनशील VIP गेट क्रमांक 2 पर्यंत अशा संशयास्पद स्वरूपाची वाहने पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दररोज हजारो साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत येतात. देशातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि VVIP व्यक्तींचेही नियमित आगमन होत असल्याने प्रोटोकॉल मार्गांवर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत खोटा VIP बडेजाव, नियमबाह्य चिन्हांचा वापर आणि संवेदनशील परिसरात संशयास्पद वाहनांची उपस्थिती ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या संपूर्ण घटनेनंतर शिर्डी साईबाबा मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि शिर्डी पोलीस प्रशासन याबाबत पुढे कोणती ठोस भूमिका घेणार याकडे आता भाविकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.